चला मंडळी, आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. हवाई मार्गाने तो परराज्यात पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली. आरोपी राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे यांनी फरार असताना वापरलेली तिसरी आलिशान कार जप्त करण्यात आली. बावधन पोलिसांनी कार जप्त केली. मावळातील पवनानगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेला बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकला. ज्या फार्म हाऊसवर हगवणे मुक्कामी होता त्या फार्म हाऊसची पोलिसांनी कसून तपासणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येते. राज्यातील महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होते, मात्र याकडे त्यांचं लक्ष नाही. मग त्यांच्याकडे हे पद का असावं असा सवाल काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला. अंजली दमानिया यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत केलेले आरोप हे नाकारता येत नाही. जालिंदर सुपेकर यांची पार्श्वभूमी पाहता त्यांनी आपल्या पदाचा कायम गैरवापर केल्याचा आरोप वादग्रस्त इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी केला. ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक जण पुढच्या काळात रामराम ठोकणार आहेत. आनंद गोयलांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार हा व्यापार किंवा व्यवहार नाही. एकत्र येण्यासाठी लवकरच चर्चा होईल, योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी संकेत दिलेत, मात्र संजय राऊत असेपर्यंत त्या पक्षात कोणीही जाणार नाही आणि पक्षाला उभारीही मिळणार नाही अशी टीका सुजय विखेंनी केली. रुपाली चाकणकरांना स्वतःवर गर्व आलाय. चाकणकरांना पदावर ठेवून अजित पवार महाराष्ट्राच्या जनतेचा रोष ओढावून घेत आहेत अशी टीका रोहिणी खडसेंनी केली. चाकणकरांना पदावरून पाय उतार करा, अन्यथा तुमचा पक्ष चिल्लर व्हायला वेळ लागणार नाही असं खडसे म्हणाले. सातारा शरद पवार गटाला खिंडार पडले. सत्यजित पाटणकर यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसलेही सत्यजित पाटणकर यांना भाजपात घेण्यासाठी आग्रही आहेत. धाराशिवचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. दर्शनावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचं स्वागत केलं. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना तोडफोड केलेल्या परिसरात आरोपींना पोलिसांनी जोरदार चोप दिला. मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यानं पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्यानं जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पुणे सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शिंदेवाडी ते कापूर होळपर्यंत वाहतूक कोंडी झाल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यातच रस्त्याचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं असल्यानं खड्ड्यांमधून मार्ग काढताना चालकांना त्रास सहन करावा लागतो. पुण्यात महापालिकेच्या कामांचा निष्काळजीपणा पाहायला मिळाला. भर पावसाळ्यात केलेल्या रस्ता खोदाईच्या कामामुळे पीएमपी बस खड्ड्यात अडकली. पुण्यातील ताडीवाला रोड इथे एका अरुंद गल्लीमध्ये गाय अडकली. अग्निशमन जवानाकडून गाय बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात केमिकल गॅस वाहून नेणारा टँकर उलटलाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघातामुळे टँकरमधील केमिकल गॅस लीक झाला. बीडमध्ये मागील 40 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आणि त्यामुळे कधी नव्हे ते कपिलधाराचा धबधबा प्रवाहित झाला आणि उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघालेल्या शहराला यंदा मे महिन्यात पावसाने जबरदस्त झटका दिला. मुसळधार पावसाने शहराच्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं. पुण्यात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसल्यानं पशुपक्ष्यांना मोठा फटका बसलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या आयुष्यावर परिणाम झाला. पावसात भिजून थंडीनं कुडकुडल्यानं मेंढ्यांचा मृत्यू झाला. बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय.
शेतातील कांद्याचा अक्षरशः चिखल झाला। यावेळी चिमुकल्या मुलीलाही अश्रू अनावर झाले। दौंड तालुक्यातील पाटस गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पाटस बाजारातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान झालंय, तर रस्त्यालाही नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। हिंगोली जिल्ह्याला मागील 10 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं आणि या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पाणी आलंय, तर कयाधू नदीपात्रात देखील पाण्याची पातळी वाढल्यानं नदी प्रवाहित झाली आहे। उत्तर पुण्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। संपूर्ण परिसराला पावसानं झोडपून काढलंय, तर तळ्यांनाही अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। दौंड तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे प्रवाशांची ही तारांबळ उडाली। निफाड येवला भागात पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। एका शेतकऱ्याची नुकतीच केलेली विहीर जी आहे ती पावसाने खचली, तर येवल्याच्या ग्रामीण भागात कांदा मका पिकाचं नुकसान झालं। मान्सूनपूर्व पावसाचा भुईमुग उत्पादकांनाही फटका बसलाय। भुईमुगाच्या शेंगांना मोड आलेत, तर काही भुईमुगाच्या ओल्या काडीचं देखील नुकसान झालंय, त्यामुळे भुईमुग शेतकरी हवालदिल झालाय। शेतकरी नेते राजेंद्र मांजरेकर यांनी नुकसानीची मागणी केली। धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्याऐवजी आता पावसानं हजेरी लावली। मे महिन्यामध्ये 24 पैकी 19 दिवस पाऊस पडल्यानं पर्जन्य मापकावर 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। कोकणात सध्या मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसाची तीव्रता वाढत असल्यानं पुढील 24 तासात अतिवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांना पावसामुळे ब्रेक लागलाय, त्यामुळे पर्यटक व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूकही बंद करण्यात आली। लातूर जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, तर मुसळधार पावसामुळे घरणी नदीवरील पूलही वाहून गेला, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। मागील 5 दिवसांपासून बारामतीत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत आणि त्यामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचं उन्हाळी धाक पीक पूर्णतः नष्ट झालंय। अचानक आलेल्या पावसानं शेतात कापून ठेवलेलं धान भिजल्यानं सडून गेलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतोय। ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे नागरिकांच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली। पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि यावेळी जवळपास 41 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। भर पावसात जंगलात जात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करत 41 गावांना पुन्हा प्रकाशमय केलं। अहिल्यानगरमध्ये गुणवडी परिसरात तब्बल 3 ते 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता। दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं छोटे पूल पाण्याखाली गेलेत। मेरगळ मळ्यातील ओढ्यावरील पुलावरनं पाणी जात असल्यानं गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। सध्या सिंधुदुर्गात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं। पालघर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने शेतीसह सुक्या मासळीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावला। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या पाहणीत 7 तालुक्यांमध्ये 352 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे। पाताळगंगा, बाळगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करतात। याच पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील 42 गावात गंभीर पूरस्थिती निर्माण होते। यासाठी 45 जणांची टीम मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे। अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचं आणि या वीटभट्टीवर काम करणाऱ्या शेकडो आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भाजण्याच्या तयारीत असलेल्या आणि तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्या। पाचोऱ्यामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी 300 फूट लांबीच्या तिरंगाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला।
अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. कालव्यातून सोडलेलं पाणी दुष्काळग्रस्त भागातील गावागावात पोहोचलं आणि त्यामुळे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांचा पाणी पाहिल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता. नागरिकांनी जलपूजन करत आनंद साजरा केला. जळगावमधील 16 अविकसित मार्केटमधील काळेधारकांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. यावेळी रेडी रेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी न करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. सुविधा द्या, अन्यथा रेडी रेकनर प्रमाणे भाडं लावू नका, अशी मागणी त्यांनी सुरेश भोळेंकडे केली. श्री क्षेत्र देहू इथल्या अभंगगाथा वनात वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीनं पर्यावरण संवर्धनासाठी स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली. कीर्तनकार श्री बंडा तात्या कराडकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 वृक्ष, तर हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 65 वृक्ष लावण्यात आले. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावाला सैनिकांची परंपरा आहे. देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या शिवापूर गावातील भारतीय सेनेतील 10 शहीद सुपुत्रांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवापूर इथलं रणस्तंभ उभारण्यात आलं आणि यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या रणस्तंभाचं उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या राजकोट इथल्या शिवरायांच्या पुतळ्याचं किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण शहर पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली. मागील वर्षीच्या तुलनेत 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रानटी कुत्र्याच्या हल्ल्यातून पितापुत्रांनी काळविटाचा जीव वाचवला. काळवीट जखमी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी काळविटाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. नागपुरात आज UPSCची परीक्षा पार पडणार आहे. 34 उपकेंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून 11,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षापासून गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर गोंदियात महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली. मनमाडसह देशभरातील जवळपास 1.5 लाख रेल्वे कुलींवर आता उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्यानं कुली संकटात सापडले. साताऱ्यातील यवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. कास पठारावरील मार्गावरील पठारांवर पोलिसांनी चर खणली. हुल्लडबाज पर्यटकांना पठारावर जाण्यापासून आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली. अमरावतीमधील महानुभाव आश्रमाचे प्रमुख कवीश्वर कुलाचार्य महंत श्री मोहन कारंजेकर बाबा यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जूनमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या अधिवेशनात ते पदभार स्वीकारणार आहेत. मागील 4 वर्षांपासून महाड रायगड रस्त्याचं काम अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय. यावेळी खासदार सुनील तटकरेंनी कामाची पाहणी करत कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला चांगलंच धारेवर धरलं. कामात दिरंगाई झाल्यास प्रतिदिन दंड लावण्याचे आदेश देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपातील 2 हत्तींनी गडचिरोली शहरात प्रवेश केल्यानं खळबळ उडाली. हायवेवर रानटी हत्तींचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पावसाच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्याचे प्रात्यक्षिक देण्यात आलं आणि यावेळी तहसीलदारांनी स्वतः स्पीड बोट चालवली. जगबुडी नदीत महापूर आणि बचाव कार्याचं थरारक प्रात्यक्षिक देण्यात आलं आणि त्याचसह स्पीड बोट लाईफ जॅकेटद्वारे ही बचावाचे धडे देण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आलं. जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं पददर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येत आणि वेळेत वाढ करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 बिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे मदतीची याचना करण्यात आली आहे. शिर्डीतील हॉटेलमधून चोरी केलेले सोनं आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केलंय. दरम्यान फरार चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातो. धुळ्यामधील देवपूर पोलिसांनी कुख्यात गुंडाची धिंड काढली. देवपूर परिसरातील कुख्यात गुंड नरेश गवळीसह 3 पोलिसांनी धिंड काढली. यावेळी चोरट्यांची धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी गुटखा विरोधी कारवाई करत माना फाट्यावर एका इसमाला ताब्यात घेतले। त्याच्याकडून एकूण 8 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। बुलढाण्यामध्ये भरधाव कारनं टेम्पोला जोरदार धडक दिली आणि यात कारमधील 4 गंभीर जखमी झालेत, तर टेम्पोतील सर्व नागरिक सुखरूप आहेत। मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दौंड तालुक्यातील केडगावमध्ये भर पावसात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं एका शेतकऱ्याच्या डोक्यात हल्ला केला, कोयत्यानं हल्ला केला आणि त्यानंतर त्याच्या घरातील 2 तोळ सोनं आणि काही रोकड लंपास केली। चंद्रपूरच्या चांदा फोर्ट ते नागभीड रेल्वे मार्गावरील केळझर मूल मारोडा रेल्वे मार्गावर दरभंगा एक्सप्रेसच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाला। रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनची धडक बसल्यानं जागीच अस्वलाचा मृत्यू झाला। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पोकेटोला मानेकसा इथल्या वाघ नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आणि आंघोळीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्ग हा घनदाट जंगलाचा मार्ग आहे। मात्र असं असलं तरीही या मार्गावर वाहनांची वर्दळ असते। अशातच भली मोठी घोरपड कीटक खाण्यासाठी रस्त्यावरती आली होती, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत तिचा मृत्यू झालेला आहे आणि या मार्गावर वारंवार ही घटना होत असल्यानं वन्यप्रेमींनी या ठिकाणी वन्यजीव आवागमन उपाय योजना करण्याची मागणी केली आहे। आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। इंदापुरात पिस्तूलमधून सुटलेल्या गोळीने 1 जण जखमी झाला आहे। सुधीर महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। इंदापूर पोलीस ठाण्यात 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली। कबीरनगरमधील ही घटना असून सातारा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे। येवल्याच्या महालखेडा भागात एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली आहे। पूर्व वैमनस्यातून दोघांची हत्या केल्याचं उघड झालं। जळगावच्या 40 गावात तालुक्यातील बिलाखेड जवळ भीषण अपघात झाला आणि हा जो अपघात आहे तो उड्डाण पुलावरनं ट्रक खाली कोसळलेला आहे आणि यात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दोघं गंभीर जखमी झालेत। त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। सोलापुरातील संतापजनक घटना समोर आली। एका व्यक्तीनं स्वतःच्या मुलीची हत्या केली। 8 वर्षाची मुलीनं स्वतःच्या बापाला आजीसोबत अश्लील कृत्य करताना पाहिलं आणि याची वाच्यता त्या मुलीनं कुठे करू नये म्हणून तिची गळा दाबून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे। मुलाचा मित्र आहे असं सांगून छत्रपती संभाजीनगरात एका वृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार समोर आला। वृद्ध महिलेकडील 4 तोळे सोनं घेत चोरट्यांनी पळ काढला आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। जालना जिल्ह्यातील अंबड आणि भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे रस्ते बंद झाले। गेल्या 8 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पाऊस बरसतोय। 28 मे पर्यंत हवामान विभागाकडून अकोला जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। दौंड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर कार वाहून गेल्याची घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तामिनी घाटात टँकर पलटी झाला, यामुळे माणगाव पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे। आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला पीडीमेलो मार्गाला जोडणाऱ्या कनार्क उड्डाणपुलाचं काम पूर्ण होत आलं असून 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे। तसंच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूलही पूर्ण होत आला असून हा पूल जून महिन्यात खुला करण्यात येणार आहे। चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला असून मुंबईहून मालवणला अवघ्या 4 तासात जाता येईल। मत्स्य आणि बंदर विकास विभागाने चाकरमान्यांना माफक दरात बोटीने प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार असून भाऊच्या धक्क्यावर ही बोट दाखल होणार आहे।
खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं गुड न्यूज दिलेली आहे. 7 कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणार असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर प्रतिवर्ष 8.25% व्याज मिळणार आहे. सरकारनंही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो. हीच प्रथा आता मुंबई पोलीस दलात सुरू करण्यात आली. मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे सन्मान करा, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. इयत्ता पहिलीमधील 11 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकांसोबत वह्यांची पानं जोडून त्याचा संच दिला गेला होता. मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेता यावा या उद्देशाने शिक्षण विभागाकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅबवर धडे दिले जातात आणि त्याचा अनुभव जो आहे तो 9वीच्या विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी पालिका शिक्षण विभागाकडून 19,371 नवीन टॅबची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटींची निविदा प्रक्रिया पालिका शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. राज्यात सरकारच्या 65,000 शाळा आहेत आणि त्यापैकी 1,331 शाळांमध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी लॅब तर 1,578 शाळांमध्ये क्लासरूम्स उपलब्ध नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली. रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनाच्या सातत्यानं तक्रारी येत असल्यानं त्याची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी विशेष अभियान राबवून 2,142 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या प्रकरणी त्यांच्याकडून 3,03,300 रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरणासाठी दुय्यम निबंधक यांनी सदर मालमत्तेच्या मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ठरवलेल्या रेडी रेकनर दराच्या 0.20% हस्तांतर शुल्काची आकारणी करण्यात येत होती. मात्र केवळ 500 रुपये हस्तांतरण फी म्हणून आकारणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2 वर्षांपासून सुरू असलेल्या MJPच्या नावाशेवा पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी 36 तासांचा शटडाऊन घेतला जातोय आणि त्यामुळे MJP कडून पाणीपुरवठा होणारी गावं नव्या टाउनशिपसह करंजाडे आणि पनवेल पालिका क्षेत्राला फटका बसणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचं काम 51% पूर्ण झालंय. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलाय. यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई 90% अधिक पूर्ण झालेली आहे. तसंही विरार मनपाने शहरातील 9 प्रभागांमधील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आणि शहरातील 58 इमारती धोकादायक तर 61 अति धोकादायक इमारती जाहीर केल्या असून त्या रिकाम्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या 3ऱ्या मार्गिकेचं काम सुरू असल्यानं आडगाव इथल्या अंडरपास ब्रिज जवळ खोदकाम केल्यानं शहापूर, आडगाव, साखरोली, तानसा, आघई आणि वाडा या भागातील गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्यात आणि त्यामुळे फाटकावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते.